ही परिस्थिती नाही, पण आपल्याला ते जाणार. किंवा दुसरी एक कथा आहे की आंबेडकर हा आपला नेता आहे अशी जाणीव झालेला एक माणूस, असा तो दलित माणूस पाटलाच्या थोबाडीत भिरकावतो, एक ठेवून देतो, त्यांनी मारलं म्हणून. त्यांनी निरोप पोचवला नाही, सगळ्या गावात दवंडी नीट पिटवली नाही म्हणून आल्या नाही बाया बापड्या आपल्या लेकरांना लस टोचून घेण्यासाठी, म्हणून पाटील त्याला मारतो. त्याचं उत्तर म्हणून हात एक थोबाडीत पाटलाच्या ठेवून देतो. पोलीस येतात, त्याला घेऊन जातात. शेवटचं वाक्य असं आहे माडगुळकरांचं की अशा प्रकारे आपण दिलेल्या संदेशामुळे ह्या माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारची क्रांतीची ठिणगी पेटली, हे डॉक्टर आंबेडकरांना माहिती सुद्धा नाही. असं वाक्य म्हणजे बरोबर आहे. इतक्या सुंदर समर्थ कथा माडगुळकरांनी लिहिलेल्या आहेत. किंवा एकच पातळ असतं आणि तेच रात्री सोडायचं, धुवायचं, वाळत घालायचं, तेच दुसऱ्या दिवशी नेसायचं, अशी ती अंजी नावाची मुलगी असते. हे ग्रामीण साहित्य फार थोडं लिहिलं गेलं. आजची ग्रामीण पिढी काय लिहिते आहे याबद्दल मला अतिशय उत्सुकता आहे. कविता फार मोठ्या प्रमाणावर लिहिल्या जातात, शिवाय ज्या लिहिल्या जातात त्या कविता असतात की नाही. गायकवाड सरांनी मगाशी सांगितलं, प्रस्तावना करू नका, भाषण देऊ नका, कविता ही कविता असते, ती पोचली पाहिजे तुमच्यापर्यंत. अत्यंत बरोबर होतं त्यांचं म्हणणं, पण तरी लोकांना भाषण द्यायचं असतं आणि ते कवितेच्या नावाखाली जे काय वाचत असतात. पण मला असं वाटतं की आता हळूहळू जर खऱ्या नजरेने ही जर पिढी या जगाकडे, या ग्रामीण साहित्याकडे, ग्रामीण जीवनाकडे पाहायला लागली, तर त्यांना त्यातलं सगळं जे दुःख, वेदना, जे कष्ट, जे श्रम, जी असहायता, जी निराशा आहे ती दिसेल. मगाशी सरांनी प्रवीण बांदेकरच्या शाळेगतचं उदाहरण दिलं. मी आणखी एका लेखकाचं उदाहरण देते. किरण गुरव नावाचा लेखक आहे आणि त्या लेखकाने या ग्रामीण जगाचं वर्णन केलं आहे. त्यातली एक तर कथा मला अतिशय आवडते. तिथे नुसतं ग्रामीण जगाचं वर्णन नाही आहे. आज या ग्रामीण जगामध्ये नगर परिषद, नगरपालिका या पातळ्यांवरती ज्या निवडणुका होतात, त्या निवडणुकांमध्ये बायकांसाठी राखीव जागा असते. या वर्षी या गावातल्या या प्रभागामध्ये बाईला उभं करायचं म्हणून ते जे राजकारणी लोक आहेत ते त्या नवऱ्याला पकडतात, तिच्या म्हणतात तुझ्या बायकोला उभं करायचं. त्या बाईला उभं राहायचं नाही आहे, तिला हे काहीच नको आहे. उलट तिला हे वाटतंय की अरे हा आपला नवरा रोज उठून त्या राजकारणी लोकांच्या मध्ये जाऊन बसतो. हळूहळू तिच्या कानावर होतं की त्यांनी ही शेती विकली, ती गहाण टाकली. पैसा पाहिजे ना, निवडणुकीला पैसा पाहिजे, तो खर्च करता येतो. तिला ते काही नको, गोठ्याकडे लक्ष नाही, त्याचं वावराकडे लक्ष नाही, पिकाला पाणी द्यायचंय, एक पीक तयार आहे त्याची उपडणी करायची, तिकडे लक्ष नाही. तिला हे सगळं करायचंय. तिला त्यांनी उभं केलंय आणि गावातल्या दुसऱ्या गटाने तिच्या एका मैत्रिणीला तिच्या विरुद्ध उभं केलं. निकालाच्या दिवशी त्या दोघी जणी समोरासमोर उभ्या असतात. सर्व राजकारण पुरुषांनी केलेलं असतं. ट्रक मधून यांना उभ्या करून फक्त मिरवणुका काढलेल्या असतात. सर्व राजकारण पुरुषांचं असतं. सुंदर त्या कथेचं शीर्षक आहे राखीव सावल्यांचा खेळ. आता हे जे आहे आणि हे जे सगळे अंतप्रवाह आहेत ग्रामीण जीवनामध्ये असलेले, हे अंतप्रवाह पाहणारी ही नवी पिढी कुठे आहे? असायला पाहिजे. किंवा शहरात सुद्धा जे लिहिलं जात आहे आज, आता अजूनही म्हणजे आमच्या गावामध्ये एक बाई आहे, रोज उठून त्यांची कविता येते वर्तमानपत्रात. ते पण एक जुळवून घेतात लोक आजकाल, आपलं काहीतरी रोज वर्तमानपत्र. कारण सध्या लोक दुसरं वाचतच नाही ना. लोक वाचतात काय सध्या? तुम्ही काय वाचता? वाचनालयाच्या पायथ्याशी बसून
ऐकणाऱ्या लोकांना तुम्ही काय वाचता असं म्हणणं आहे. एका परिसंवादामध्ये नागपूरला साहित्य संमेलन झालं होतं. त्या परिसंवाद विषय होता की बायका वाचतात का आणि काय वाचतात. बायका वाचत नाही. मी सांगते तुम्हाला, अजिबात त्यांना वाचायला वेळच नसतो. आणि जो असतो तो निवांतपणे थोडा वेळ पायापासून टी व्ही पाहण्यात त्या घालवतात किंवा शेजारणीच्या अंगणात जाऊन आसपास कुचकुच करण्यात घालवतात. टी व्ही नसेल तर. टी व्ही असला आणि लाईन गेलेली असली तरी त्या तेच करतात. पण पुस्तक काढून वाचतील किंवा आपल्या लेकराच्या दप्तरातलं पुस्तक काढतील आणि वाचतील असं होत नाही. पुरुष काय वाचतात. माझं असं निरीक्षण आहे की पुरुष जास्तीत जास्त वेळ हा वर्तमानपत्र वाचणं घालवतात. पुस्तकं, कादंबऱ्या, कथा, कविता, नाटक, वैचारिक वाङ्मय, वेळ कुठे आहे. आणि वर्तमानपत्रातून एवढं मिळतं आहे की पुस्तकांकडे वळण्याची गरजच नाही. आमचे ते प्रकाशक मित्र लोक पुस्तक वाचत नाही ही जी तक्रार करतात ती खरी आहे. मग आपण म्हणू की कशी काय इतकी पुस्तकं प्रकाशित कशी काय होतात. याचं कारण वाचनालय आहेत ना. सरकार वाचनालयाला किती प्रचंड अनुदान देतं सध्या. त्या अनुदानासाठी वाचनालय तयार करतात लोक. आमच्या गावात वाचनालय आहे. 40,000 अनुदान द्या. पुस्तकं असतात तिथे ठेवलेली असतात, शेल्फांमध्ये बसून असतात, वाचकांची वाट पाहत असतात. आपल्या देशामध्ये वाचणारे स्त्री पुरुष नाही. याचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये जर काय नसेल तर ती म्हणजे संवेदन क्षमता. कारण साहित्य ही एक अशी गोष्ट आहे जी माणसामध्ये संवेदनशीलता निर्माण करते. आपल्याला त्याच्यामध्ये दुसऱ्याचं दुःख कळायला लागतं. त्या दुःखाशी आपण जरी ते अनुभवलेलं नसलं तरी त्याच्याशी आपण समरस व्हायला लागतो. जी.ए. कुलकर्णींची कथा वाचताना माझ्या डोळ्यातून पाणी येतं. त्यांची तुती, त्यांची कैरी यांच्यासारख्या कथा वाचताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. साने गुरुजींची सच्ची कादंबरी वाचत असताना मी अक्षरशः रडले आहे. आणि कारण एका कादंबरीमध्ये त्यांनी असं वर्णन केलं आहे की शहरामध्ये कचऱ्याचे ढीग असतात आणि त्या कचऱ्याच्या ढिगावर संध्याकाळच्या वेळी लोकांनी खाऊन फेकलेल्या टरबुजाच्या फोडी फेकलेल्या. टरबूज खायचं, उरलेलं फेकून द्यायच्या फाका. सकाळी उठून त्या गावातली लहान लहान मुलं ते उकिरडे शोधत असतात आणि त्यातल्या टरबुजाच्या फोडीत थोडा जर काही लाल गर उरला असेल तर तो ते खात. हे चित्र पाहणारा माणूस कोणत्या संवेदनशीलतेने जगत असेल आणि ते लोकांना मांडावं, ते लोकांना दाखवावं असं त्याला वाटत असेल. ही संवेदनशीलता आज आहे का हा प्रश्न आहे. आज दोन प्रकारचे वाङ्मय आहे. त्याचं चित्रण करतायत लोक. जागतिकीकरणाचं चित्रण करणारी पिढीच्या पिढी आहे. पण ही संवेदनशीलता घालवून बसली आहे. ती थोडीशी अशी वृक्ष आतून सुकलेली भावना नाही आहेत, विचार मांडत आहेत असं मला वाटतं. आणि ही जी दुसरी आहे नीरजा, प्रज्ञा, कविता महाजन, ही जी पिढी आहे ती विद्रोही आहे. म्हणजे ही एक प्रकारची खंत, एक प्रकारचा विचार प्रकट करते आणि ही एक प्रकारचा संताप व्यक्त करते. आपल्याला हवी आहे ती पिढी या सगळ्या दुःखांशी समरस होणारी आणि करुणेने त्या सगळ्या दुःखांना भिडणारी. एक उदाहरण फक्त देते. असा एक कवी होता जो आता गेला, नामदेव ढसाळ हा तो कवी. त्या कवीमध्ये आहे संताप आहे, उद्वेग आहे, राग आहे, चीड आहे, परंतु अत्यंत विलक्षण अशा प्रकारची करुणा आहे. ही करुणा, त्या करुणेचं जे चित्र त्या नामदेवच्या कवितेमध्ये दिसतं, असं वाटतं की अशा पद्धतीने माणसाच्या जीवाला झोंबणारी, माणसाच्या दुःखाशी समरस होणारी.
अशी त्यांची एक आईवरची कविता आहे की आई आणि मी लहान होतो ना, आई बरोबर आम्ही गावाला, या गावात त्या गावाला जायचो, काही नात्याला भेटायला, काही लग्नाला. तर गावाच्या बाहेर एक देवी असायची आणि आई पदराची एक चिंधी पाडून, आधी ते चिंध्याचाच असतो पदर, ते एक चिंधी पाडून त्या देवीला गुंडाळायची, म्हणून त्या देवीचं नाव चिंध्याची देवी असं पडलं. काय विश्वास होता तिचा, काय श्रद्धा होती, काय वाटत होतं तिला की त्या देवीला एक चिंधी बांधल्याने ती देवी आपल्याला काय देईल असं वाटत होतं. असा प्रश्न नामदेव विचारतो त्या कवितेत. आणि तरीही तो ती आपल्या आईची श्रद्धा समजून, या नातवाला गोंजारताना ती आई म्हणते की अरे असं बोलू नको काहीच्या काही, की ग्रहण कशाने लागतं, तर सूर्य येते, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये ती पृथ्वी येते, ह्याच्यामुळे ग्रहण लागतं का पृथ्वी आणि चंद्र, असं बोलू नको. अरे त्याच्या इच्छेशिवाय पान सुद्धा झाडाचं हलत नाही, असं ती आई जेव्हा म्हणते त्या नामदेव तिला मूर्खात काढत नाही. तो असं म्हणतो की कोणत्या श्रद्धेच्या बळावर तू हे इतकं भयानक आयुष्य जगू शकली, ती श्रद्धा मला आता समजते. म्हणून अजूनही जेव्हा मी या गावावर त्या गावाला जातो ती चिंध्यांची देवी पाहतो, तेव्हा त्या चिंध्यांच्या देवीच्या रूपाने मला हजारो माणसांची श्रद्धा तिथे दिसते. त्या श्रद्धेच्या बळावर ही माणसं आपलं अत्यंत दुस्सह भयानक असं जगणं जगू शकतात. ही ग्रामीण जनता कोणत्या श्रद्धेच्या बळावर हे जगते आहे, हा प्रश्न आपल्याला खरं पडायला पाहिजे. त्या श्रद्धेचा, त्या विश्वासाचा, कोणत्या आनंद ती शोधते आहे, त्या आनंदाचा शोध या साहित्यिकाने अत्यंत परम कारुणिक मनाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ही जी नवी पिढी लिहिते आहे त्याच्याबद्दल मी अतिशय उत्सुकतेने ती वाचत असते. मला असं वाटतं की एक तर त्या ग्रामीण पिढीने हे लिहिलं पाहिजे, आणि हेही वाटतं की ही जी आपली श्रोतृ संस्कृती आहे, ऐकण्याची संस्कृती आहे, ती सोडून वाचून त्या सगळ्या दुःखांशी या शहरी आपल्या सुखामध्ये किंवा आपल्या समस्या, शहरातली लोक सुखात असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, नसतात. किंबहुना इतके प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर रोज उठून असतात की ते सुखाने जगू शकत नाही. म्हणजे श्रीमंत असले तरी घर फुटेल का याची भीती असते, पण तरीही ते आपलं जे मर्यादित त्यातल्या त्यात आनंदात ठेवणार असं तुष्ट असं आयुष्य आहे ते थोडंसं बाजूला करून, थोडंसं बाजूला सारून त्यांनी या सगळ्या ग्रामीण विश्वासशी, ग्रामीण जनतेशी, त्यांच्या सुखदुःखांशी एकरूप झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आता असं म्हणणार नाही की हे ग्रामीण साहित्य संमेलन का, हे ग्रामीणच साहित्य संमेलन असायला पाहिजे आहे. आणि यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ग्रामीण साहित्याचा शोध, ग्रामीण साहित्याचा आविष्कार, ग्रामीण जीवनाची सुखदुःख शहरी माणसांसमोर मांडली गेली पाहिजे. डहाके सरांचं सविस्तर भाषण ऐकून तुम्ही पुरेसे दमला आहात. मला फक्त एकच त्यांच्यासारखं सर्वव्यापी विविध विषयांना स्पर्श करणारं मी बोलले नाही, पण तरीही आपण अतिशय शांतपणे माझं हे 4 शब्द ऐकून घेते. मला हा सन्मान दिला याबद्दल मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि माझे 4 शब्द थांबते. एका व्यासंगी अभ्यासकाची लेखन प्रक्रिया व लेखनामागील भूमिका कशी असते याचा उत्तम नमुना म्हणजे मॅडमचं भाषण. धन्यवाद मॅडम. 1 मिनिट, मला एक शेवटची कविता तुम्हाला वाचून दाखवायची होती. गुंडाळण्याच्या ओघामध्ये ती राहिली की ग्रामीण संवेदनशीलता कशी असते. 1 सेकंड फक्त. हां, त्यांनीच मी ह्याचा समारोप करणार होते. चांगले व्यवस्थित खूण घालून ठेवली होती मी. ती पिढी
या सगळ्या दुःखांशी समरस होणारी आणि करुणेने त्या सगळ्या दुःखांना भिडणारी. एक उदाहरण फक्त देते. असा एक कवी होता जो आता गेला, नामदेव ढसाळ हा तो कवी. त्या कवीमध्ये आहे संताप आहे, उद्वेग आहे, राग आहे, चीड आहे, परंतु अत्यंत विलक्षण अशा प्रकारची करुणा आहे. ही करुणा, त्या करुणेचं जे चित्र त्या नामदेवच्या कवितेमध्ये दिसतं, असं वाटतं की अशा पद्धतीने माणसाच्या जीवाला झोमणारी, माणसाच्या दुःखाशी समरस होणारी. लहानशी त्यांची एक आईवरची कविता आहे की आई आणि मी लहान होतो ना, आई बरोबर आम्ही गावाला, या गावात त्या गावाला जायचो, काही नात्याला भेटायला, काही लग्नाला. तर गावाच्या बाहेर एक देवी असायची आणि आई पदराची एक चिंधी पाडून, आधी ते चिंध्याचाच असतो पदर, ते एक चिंधी पाडून त्या देवीला गुंडाळायची, म्हणून त्या देवीचं नाव चिंध्याची देवी असं पडलं. काय विश्वास होता तिचा, काय श्रद्धा होती, काय वाटत होतं तिला की त्या देवीला एक चिंधी बांधल्याने ती देवी आपल्याला काय देईल असं वाटत होतं. असा प्रश्न नामदेव विचारतो त्या कवितेत. आणि तरीही तो ती आपल्या आईची श्रद्धा समजून घेतो. या नातवाला गोंजारताना ती आई म्हणते की अरे असं बोलू नको काहीच्या काही, की ग्रहण कशाने लागतं, तर सूर्य येते, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये ती पृथ्वी येते, ह्याच्यामुळे ग्रहण लागतं का पृथ्वी आणि चंद्र, असं बोलू नको. अरे त्याच्या इच्छेशिवाय देवाचे पान सुद्धा झाडाचं हलत नाही, असं ती आई जेव्हा म्हणते त्या नामदेव तिला मूर्खात काढत नाही. तो असं म्हणतो की कोणत्या श्रद्धेच्या बळावर तू हे इतकं भयानक आयुष्य जगू शकली, ती श्रद्धा मला आता समजते. म्हणून अजूनही जेव्हा मी या गावावरून त्या गावाला जातून ती चिंध्यांची देवी पाहतो, तेव्हा त्या चिंध्यांच्या देवीच्या रूपाने मला हजारो माणसांची श्रद्धा तिथे दिसते. त्या श्रद्धेच्या बळावर ही माणसं आपलं अत्यंत दुस्सह भयानक असं जगणं जगू शकतात. ही ग्रामीण जनता कोणत्या श्रद्धेच्या बळावर हे जगते आहे, हा प्रश्न आपल्याला खरं पडायला पाहिजे. त्या श्रद्धेचा, त्या विश्वासाचा, कोणत्या आनंद ती शोधते आहे, त्या आनंदाचा शोध या साहित्यिकाने अत्यंत परम कारुणिक मनाने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ही जी नवी पिढी लिहिते आहे त्याच्याबद्दल मी अतिशय उत्सुकतेने ती वाचत असते. मला असं वाटतं की एक तर त्या ग्रामीण पिढीने हे लिहिलं पाहिजे, आणि हेही वाटतं की ही जी आपली श्रोतृ संस्कृती आहे, ऐकण्याची संस्कृती आहे, ती सोडून वाचून त्या सगळ्या दुःखांशी या शहरी आपल्या सुखामध्ये किंवा आपल्या समस्यांना, शहरातली लोक सुखात असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, नसतात. किंबहुना इतके प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर रोज उठून असतात की ते सुखाने जगू शकत नाही. म्हणजे श्रीमंत असले तरी घर फुटेल का याची भीती असते, पण तरीही ते आपलं जे मर्यादित त्यातल्या त्यात आनंदात ठेवणार असं तुष्ट असं आयुष्य आहे ते थोडंसं बाजूला करून, थोडंसं बाजूला सारून त्यांनी या सगळ्या ग्रामीण विश्वासशी, ग्रामीण जनतेशी, त्यांच्या सुखदुःखांशी एकरूप झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आता असं म्हणणार नाही की हे ग्रामीण साहित्य संमेलन का, हे ग्रामीणच साहित्य संमेलन असायला पाहिजे आहे. आणि यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर ग्रामीण साहित्याचा शोध, ग्रामीण साहित्याचा आविष्कार, ग्रामीण जीवनाची सुखदुःख शहरी माणसांसमोर मांडली गेली पाहिजे. डहाके सरांचं सविस्तर भाषण ऐकून तुम्ही पुरेसे दमला आहात. मला फक्त एकच त्यांच्यासारखं सर्वव्यापी विविध विषयांना स्पर्श करणारं मी बोलले नाही, पण तरीही आपण अतिशय शांतपणे माझं हे 4 शब्द ऐकून घेतले, मला हा सन्मान दिला, याबद्दल मी
पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते आणि माझे 4 शब्द थांबते. धन्यवाद मॅडम. एका व्यासंगी अभ्यासकाची लेखन प्रक्रिया व लेखनामागील भूमिका कशी असते याचा उत्तम नमुना म्हणजे मॅडमचं भाषण. धन्यवाद मॅडम. बाभळीच्या काट्यात अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं. बाभळीच्या काट्यावर अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं आणि मला माझ्या पोराच्या घामाचा वास घेऊ द्या. बाभळीच्या काट्यात अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं आणि मला माझ्या पोराच्या घामाचा वास घेऊ द्या. त्याच्या कुडत्यानं हे अभागे आभाळ पुसू द्या. या म्हाताऱ्याला मागं ठेवलं पोरानं, चिमण्या लेकरांना मागं ठेवलं. मी लई मन मारतो पिलांकडे बघून, डोळ्यातून पाणी काढत नाही, पर वारं आलं की करपलेलं पाचट उडतच. आता आता तर माझं पोरग उसाच्या हिरव्या धांडासारखं सळसळत होतं आणि आता हे जळालेलं पाचट. मी दुःखाला रानात गाडलं आणि हा पांढरा कापूस रानात पांगला. मग पुन्हा त्याची याद आली. माझं पोरग बुरबुर जळून गेलं. कापसात आणि माणसात फरक नाही राहिला बा. आणि हे बघाया मी मागं राहील. बाभळीच्या काट्यात अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं आणि मला माझ्या पोराच्या घामाचा वास येऊ द्या. त्याच्या कुडत्यानं हे अभागी कपाळ पुसू द्या. हा घामाचा वास आपण शहरी लोकांनी सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. दुसऱ्या सत्राचा समारोप या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. संपन्न होत असलेल्या 32व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री वसंत आबाजी डहाके साहेब लाभलेले आहेत. तसेच ते आमच्या विनंतीस मान देऊन ते उपस्थित राहिल्याबद्दल मी साहित्य सेवा मंडळाच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो. आजच्या समारंभाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर प्रभा गणोरकर मॅडम या आपणास लाभलेल्या आहेत. तसेच त्यांच्या अमोघ वाणीतून आपल्याला त्यांचे विचार अगदी मनातून व्यक्त करायचं असं वाटतं. तसेच ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तसेच आपल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर ॲडव्होकेट पाटील साहेब यांचे सुद्धा आपल्या इथे नेहमी सहकार्य आपल्याला लाभत असते. त्यांचेही आभार. आजच्या समारंभासाठी स्वागताध्यक्ष म्हणून डॉक्टर आशाराणी पाटील मॅडम लाभलेले आहेत. त्यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक आभार. या समारंभासाठी उपस्थित असलेल्या विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटील मॅडम यांचेही हार्दिक आभार. तसेच सर्व पत्रकारांचे संस्थेच्या वतीनं व साहित्य सेवा मंडळाच्या वतीनं हार्दिक आभार. तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष मान्य प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ गायकवाड सर येथे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व उपस्थित सर्व श्रोत्यांचे हार्दिक आभार. आणि या संमेलनाचे दुसरे सत्र इथे संपले. धन्यवाद सर.